पाटील वहिनी वाट बघतायत बिंबिसार नगरमधल्या 27 नंबरमध्ये त्या राहतात, जिथे मी आलेलो आहे, पोचलेलो आहे. चला भेटूया आता. पोचलो एकदाचा गडावर. नमस्कार. पोलीस आले का? थांबा हे काय केलं, एवढं दिलं? धन्यवाद, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव कल्पना शिवराज पाटील. हे माझे पती पती शिवराज हनुमान पाटील. या माझ्या सासूबाई, या माझी आई, ही माझी भाची, ह्या माझ्या छोट्या ननंदबाई आहेत, ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत. नमस्कार. हे माझ्या मोठ्या नंदीचे मिस्टर, हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. ही माझी बहीण. हॅलो. ह्या माझ्या मावस बहीण. नमस्कार. हा माझा भाचा. बर. तो माझा भाचा आणि तो भाऊ. आणि ह्या माझ्या मैत्रिणी. वा वा वा. नमस्कार. सगळ्या मैत्रिणी आज बघा कशा कधीपासून वाट बघताय. सुरुवात करूया प्रश्नांना आणि गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी, मला सांगा, माहेर आनंदात गेलं? तिकडचं वातावरण खूप आनंदात होतं. माहेरचं होतं की नव्हतं? होतं. कोण कोण होतं तिकडे? तिकडे ऍक्च्युली आई, वडील आणि एक भाऊ आणि बहीण, दोन्ही लहान आहेत माझ्यापेक्षा. मी सर्वात मोठी होते. पण तुम्हाला काय करायचं असं तुम्ही लहानपणी ठरवलं होतं? लहानपणी म्हणजे मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती. पण असं काही सिच्युएशन घडली की मला इंजिनिअरिंगला एका चांगल्या म्हणजे मुंबईच्या विजिटा कॉलेजला ऍडमिशन भेटल्यामुळे मला ती साईड चेंज करून टाकली. आता काय करता? आता मी IT कंपनीमध्ये आहे, जॉब करते सध्या. नोकरी करता. मिस्टर काय करतात? ते पण IT क्षेत्रातच आहे. मग लग्न असं दाखवून बघून वगैरे झालं का? अरेंज मॅरेज आहे आमचं. कोणाची इच्छा होती? ऍक्च्युली माझ्या नंदेन त्यांची होती आणि माझ्या वडिलांची सुद्धा होती इच्छा. काय करतात बाबा? वडिलांची कंपनी बंद पडली 94 साली. बरं बरं बरं. मग त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं म्हणजे STD बूथ वगैरे असं टाकून चालू आहे. पण तुम्हाला काही कमी पडू दिलं नाही? शिक्षणासाठी खूप मदत केली. म्हणजे कधी असं जाणून नाही दिलं की तुम्ही फक्त शिका, माझी एवढी संपत्ती आहे की तुम्ही शिकले तेवढंच आहे. अरे वा वा. आणि खरंच तीच खूप मोठी संपत्ती आहे. मिस्टरांना बोलवा. नमस्कार. तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. इंजिनियर आणि एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. तुमचं बालपण कसं? माझं बालपण औरंगाबादमध्ये गेलेलं. माझं शिक्षण सगळं तिकडेच झालेलं आहे आणि मग नोकरीनिमित्ताने मी आता सध्या मुंबईत आहे. मुंबईत आहात. तुमचं म्हणजे कसं, आनंदात गेलं बालपण की खडतर गेलं? आनंदातच गेलं. आनंदातच. काय करायचे बाबा? माझे वडील बँकेत होते. बँकेत होते. बरं बरं. मग आता मला सांगा, तुमचं लग्न झालं, तुम्ही इथे आहात, नोकरीसाठी तुम्ही कुठे जाता? माझं ऑफिस अंधेरी वेस्टला आहे. अंधेरी वेस्ट. तुमचं? गोरेगाव ईस्ट. गोरेगाव ईस्ट. मग या सगळ्या धावपळीमध्ये मुलांकडे वेळ द्यायला मिळतो का? खरं सांगायचं म्हटलं तर थोडा प्रॉब्लेमच आहे. आमचं एवढं काही लक्ष देणं होत नाही. आमची आई लक्ष देते त्यांच्याकडे आणि ओव्हर द वीकेंड आम्ही जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न. वहिनी, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? मला म्हणजे तीच फिलिंग जास्त वाटते की मुलांना जेवढा आईच्या दृष्टीने जेवढा द्यायला पाहिजे तेवढा वेळ देत नाही मी. असं मग द्यायला पाहिजे. हा, देते मी, प्रयत्न तर करते. त्यासाठी आम्ही घर सुद्धा इकडे घेतलं की आम्हाला ऑफिसमध्ये जवळ पडावं. त्या दृष्टीने आम्ही करतोय. पण असं वाटतं कधी कधी. पण करिअर करायचंच आहे, मुलांनाही सांभाळायचं आहे, त्यांनाही घडवायचं आहे. काही काळजी करू नका वहिनी, सगळं व्यवस्थित होईल. हा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मला सांगा, फ्रीजवरच्या फुलदाणीमध्ये एकूण किती फुलं आहेत? माहित नाही, पण आय गेस इट्स 8 किंवा 9. दोन्ही उत्तरं चुकली तर याचं योग्य उत्तर आहे 10. त्यामुळे हे बक्षीस गेलं. मिस्टरांचा आवडता अभिनेता? आवडता अभिनेता निळू फुले. चला, हे पण उत्तर चुकलं. त्यांना मकरंद अनासपुरे आवडतात. आणि वहिनींचा आवडता मराठीतला अभिनेता? राजा गोसावी. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता घ्या, ही म्हण पूर्ण करा. सगळा गाव मामाचा. सगळा गाव मामाचा. सगळा गाव मामाचा नाही. सगळा गाव मामाचा, एक नाही कामाचा, अशी म्हण आहे. आणि त्यामुळे एकच उत्तर बरोबर आलेलं आहे. वहिनी, हे 100 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. मी उत्सुक आहे वहिनींच्या परिवाराला भेटणार. नमस्कार. हात पण वर येत नाही, तेवढी गर्दी झाली. बरं सासूबाई, सुनेबद्दल काय सांगणार? चांगलंच सांगणार. मी ठरवून ठेवलंय, तुम्ही ठरवूनच ठेवलंय चांगलंच सांगणारच. चांगलीच आहे. काय केलंय ते असं तुम्ही? मला सांगा, दिवसभर या नोकरीसाठी बाहेर जातात, मुलं तुमच्याकडे असतात, बरोबर? मग ह्यांनी वेळ द्यायला पाहिजे की नाही? मला सांगा, तुमचा मुलगा जेव्हा लहान होता त्यावेळेला तुम्ही काय करायचात?
म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की आपली सून करिअर करते आहे, त्यामुळे काही हरकत नाही. आणखी काय सांगणार सासूबाईंबद्दल? त्यांच्यामध्ये समजूतदारपणा खूप आहे आणि खूप म्हणजे अंडरस्टँडिंग आहे. आम्हाला खूप सांभाळून घेतलंय. म्हणजे खरंच मी माझ्या मुलांना निर्धास्तपणे सोडून जाऊ शकते. त्यांचं जेवणाचं वगैरे मला कसली चिंता नसते. अहो त्यांच्या मुलाला एवढं मोठं केलंय त्यांनी, कळलं का? काय मोठं सांगतायत, निर्धास्तपणे सोडून जाऊ शकते. बरोबर ना? बघ, या वहिनींच्या मनातलं वाक्य आता घरातले सगळे मिळून ओळखतात का? मोठ्याने बोला. त्याला घेऊन तुम्ही बाहेर घेऊन जा. लहान मुलांना मी आईकडे ठेवून बाहेर जाते. मला आणि या दोघांना घेऊन आपण बाहेर वेळ संपली. सोपं होतं. मुलांबरोबर मुलं होऊन खेळूया. ओके ओके. आणि त्यामुळे वहिनी हे बक्षीस गमावलं.